गाडगे प्रकरणी 6 यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय। कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी ही माहिती दिली आहे। रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रश्मी, कारवाई व्हावी अशी सगळ्या कर्मचाऱ्यांची मागणी होती, अखेर काय कारवाई झाली आहे? नक्कीच विलास, दोन गोष्टी असतात। एक प्रक्रिया असते, जेव्हा आपण बघतोय की हे प्रकरण आलं तेव्हा या संदर्भात चौकशी करावी अशा सूचना होत्या आणि मुख्य सचिवांनी म्हटलेलं की आम्ही या प्रकरणात चौकशी करणार आहोत। परंतु आतापर्यंत जे उपसचिव घाटगे आहेत ते मुंबईत आलेले नाहीयेत, त्यामुळे चौकशीला अजून तशी सुरुवात झालेली नाहीये। जेव्हा ते येतील तेव्हा या संदर्भात त्यांची बाजू जाणून घेण्यात येईल। भगवान साये यांच्याकडनं मात्र खुलासा हा मागवण्यात आलेला आहे सामान्य प्रशासन विभागाने। हा खुलासा आज किंवा उद्यापर्यंत भगवान साये देतील, त्यांची नेमकी काय बाजू आहे हे ती मांडतील। परंतु ज्या पद्धतीचं त्यांचं वर्तणूक आहे किंवा काल जी या पद्धतीची माहिती आली होती की घाटगे गेल्यानंतर देखील त्यांनी विचारलं की रजेचा अर्ज कुठे आहे, ह्या सर्व असंवेदनशीलतेच्या पार्श्वभूमीवर आणि कर्मचारी जितके असंतोष आहे कर्मचाऱ्यांमध्ये आणि त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की जर बदली झाली नाही किंवा भगवान साये यांच्यावर कारवाई झाली नाही तर आंदोलन तीव्र करतील। आपण बघतोय की उद्या मंत्रालयात सर्व कर्मचारी जे आहेत ते काळे फीत लावून ह्या संपूर्ण घटनेचा निषेध करणार आहेत, काम करणार आहेत। त्यामुळे ह्या सर्व पार्श्वभूमीवर कुठेतरी एक मधला मार्ग काढण्यात आलेला असं दिसतो आहे की जे कृषी मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की भगवान साये यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे। मीन टाइम जी सगळी चौकशी आहे ती पूर्ण करण्यात येईल आणि त्यानंतरची कारवाई जी करायची आहे ती होईल। परंतु तोपर्यंत, कारण आता वादग्रस्त घटना झालेली आहे आणि जो असंतोष आहे, जर कर्मचाऱ्यांमध्ये इतका असंतोष असेल तर कामकाज कसं चालेल हे सर्व पाहता ह्या पद्धतीचा निर्णय बरोबर, या सगळ्या संदर्भात आता कारवाई झालेली आहे।